तर आष्टा येथील वाढीव मतदान आकडेवारीवर अखेर पडदा पडलेला आहे। मतदान आकडेवारीमध्ये तफावत नसल्याचं स्पष्ट झालंय। ऑनलाईन माहिती भरताना नजर चुकीनं आकडेवारीमध्ये बदल झाला। वाढीव मतदानावर प्रशासनानं खुलासा दिलाय। त्यामुळे आष्ट्यातील तणाव अखेर निवळलाय। मात्र मतदान केंद्राच्या आवारात आवश्यक सुरक्षा, सीसीटीव्ही आणि स्क्रीन लावण्याची जयंत पाटील यांनी सूचना केली आहे। आष्टा नगरपालिका निवडणुकीत मतदान वाढल्याचा आक्षेप घेण्यात आला होता, त्यामुळे पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। आज आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदानाची एकूण आकडेवारी संदर्भात जो संभ्रम निर्माण झाला होता, ही नक्की आकडेवारी किती मतदानाची, तो संभ्रम दूर झालेला आहे। जे उमेदवार होते त्यांच्याकडे असलेली मतदानाची आकडेवारी आणि प्रशासनाने कालच कळवलेली आकडेवारी हे तंतोतंत जुळत असल्यामुळे आज रोजी जो तणाव निर्माण झाला होता तो निवळलेला आहे आणि आकडेवारी संदर्भात कोणताही आता मतभेद नाही किंवा कोणतीही शंका नाही। प्रत्येक ईव्हीएम स्ट्रॉंग गार्डवर 2 लेअर सिक्युरिटी दिलेली आहे। त्यामध्ये पहिली लेअर आहे ती SRPF गार्डची आहे आणि दुसरी लेअर आमची सांगली पोलीस गार्डची आहे। त्यामुळे आणि प्रत्येक जे ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंग रूम आहेत ते पूर्ण सीसीटीव्हीने कव्हर केलेले आहेत। त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारे कोणताही संभ्रम निर्माण करून घेऊ नये किंवा कोणतीही शंका मनात ठेवू नये। त्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते। म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत, इथं अपक्षांना फार चिंता आहे। अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही। सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर राडा झाला होता, यावरून आरोप प्रत्यारोप हे सुरू झालेत। एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे। त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत म्हणजे आणि झालेले मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय। 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले। हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय। काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात, त्यांना धाकधूक असतं, निवडणूक जिंकू का नाही जिंकू। धाकधुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गौर होईल का, आमची निवडणूक गेली आहे। काही लोकांना मग त्यांचं राजकारण करायचं असतं, निवडणूक हरण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो। अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात।